ठावा मजसी तूच निरताई तूच शूर ठावा मजसी तूच निरताई सगुण रूप जावी तेरा एकदा सगुण रूप गावी देवा एकदा तरी सगुण रूप गावी देवा एकदा तरी मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अंजनीच्या सुता तुला रामात वरदान अंजनीच्या सुता तुला रामात वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे ओंकार हे रूप हा. सर्वांचे जाणावे जेथुनी पहावे वेदशास्त्र जे तुम्ही पहावे वेदशास्त्र नमन करावे कुळदैवतांशी नमन करावे कुलदैवतांची नमन करावे कुळदैवतांशी नमन करावे कुलदैवतांची माता पितरांशी सर्व भावे माता पितरांची सर्व भावे मस्तक ठेवावे संतांची ये चरणी मस्तक ठेवावे संतांची चरणी सदा वसोवाणी शिवनाम सदा वसोवाणी श्रीनाम शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे जन्म मरण दुखे नाशदावी जन्म मरण दुखे नाशदाती जन्म मरण दुखे नाशदावी जन्म मरण दुखे नाशदाती जन्म मरण दुखे नाशदावी जन्म मरण दुखे नाशदाती
तुकाराम महाराज श्रीलिंगेश्वर महाराज श्रीरामेश्वर महाराज गणपती गजानन महाराज आई कुलस्वामिनी महादेव बजरंग वाली हरी 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 महादेव देवी सातेरी महादेव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य चिंतामणी पांचाळ भुवन गुरुवर्य जीवन मडवी भुवन श्री मंगेश महादेव दळवी मंगेश महादेव दळवी या माऊलीकडनं आमचे पटवाज वादक महेश परब यांच्यासाठी 100 रुपये शिवपरण वाजवावे बुवा पेटवा 100 रुपयात पेटू सांगलेला मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. मंगेश महादेव दळवी. जिथे विषय गंभीर तिथे दळवी परिवार खंबीर. आज माझ्या जोडीला समीर कदम आहे आणि सर्वांना ज्ञात आहे. अनेक कार्यक्रम त्यांचे या ठिकाणी झालेले आहेत, माझे झालेले आहेत, त्यांचे सुद्धा झालेले आहेत. पण मूर्ती लहान कीर्ती महान. आताच्या घडीला सध्या एक झालो सध्याच्या घडीला स्वरात गाणारे बुवा ज्यांना आम्ही म्हणतो, ही नवीन पिढीमध्ये मी जवळजवळ 32 वर्ष या बदली क्षेत्रामध्ये डबलवारी क्षेत्रामध्ये आहे. 19 वर्षाचा असताना पहिली डबलवारी केली. आता 58 वर्ष झाली वा. पण हरिनामाची गाडी भगवंत अजूनही त्या ताकदीने चालवतोय, तो करून घेतोय. आम्ही त्याचे नोकर आहोत. चाले शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हळवीन. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. आज हनुमंतरायाचा उत्सव तुम्ही थाटामाटात दरवर्षी करता. दळवी परिवार आणि हनुमानवाडी यांच्या वतीनं आज गर्दी कमी आहे, कारण बरीचशी लोक परीक्षा असल्यामुळे मुंबईमध्ये एक्झाम असल्यामुळे येऊ शकली नाही. तरी पण जी आलेली आहेत ती हौशी लोक आहेत. गर्दीपेक्षा जी दर्दी लोक असतात, काही काही ठिकाणी 4-4 हजार माणसं असतात, पण भजन किती गा, किती बोला, किती मनोरंजन करा, काय सुखदुःख नाही त्यांना. 2 गोवाची सुपारी दिलो तुमचा तुम्ही भागवाने घराला जा, असं पण काय काय ठिकाणी असतं. पण आज गर्दी कमी आहे, पण जे आहेत ती लोक गर्दी आहेत. आणि खास करून महिला वर्ग उपस्थित आहेत. लाडक्या बहिणी सध्या फॉर्म मध्ये आहेत. त्याचं जोरदार एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. उदंड आयुष्य तुम्हाला मिळो. माऊली तुमच्यामुळे आम्ही आहोत. आज माझे समीर कदम बुवा पुन्हा एकदा सांगतो, कमी वयामध्ये अतिशय गोड गळा, तेवढा ताकदीचं भजन, तेवढा ताकदीनं बोलणं आणि मनोरंजन त्या ताकदीनं करणं, प्रबोधन करणं, हे उत्कृष्ट काम करतात. आणि माझ्या आवडीचे बुवा आहेत, हे प्रामाणिकपणे मी सांगतो. त्यांच्या भजनावर मी विदाय. एकदा जोरदार माझ्या समीर कदम बुवासाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या समीर कदम बुवांना उदंड आयुष्य मिळो अशी मी हनुमंतरायाकडे प्रार्थना करतो. आणि भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये करतो. भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जन माणसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. भजन म्हणजे भक्तीचं साधन. कलियुगामध्ये परमेश्वराकडे जवळ जाण्याचं साधन कुठलं असेल तर ते नामस्मरण भजन आहे. आणि हेच आपल्याला तारणार आहे. हे दिसतंय सगळं नाशिवंत आहे आणि दिसत नाही तो परमेश्वर आहे. आणि त्याचा शोध घेण्यासाठी हे नामस्मरण भजन आहे. त्या हनुमंतरायासाठी एकदा टाळ्या वाजवा. भक्ती कशी करावी, भक्त कसा असावा, भक्ती कशी करावी, भक्त कसा असावा, हे जर कोणाकडनं शिकावं तर ते हनुमंतरायाकडनं शिकावं. छाती फाडून हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचं दर्शन केलं. ही भक्ती जशी सावता माळाने आपली छाती फाडून प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घडवलं,
तसं हनुमंतराय प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवणारा हनुमंतराय तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो, सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशी हनुमंतरायाकडे प्रार्थना करून भजनाची सेवा सादर करतो. धन्यवाद. धीरे धीरे सागमनी ध मनी धमग गम गम ग सन सग धनी सागम पगम गम ग धनी साग मोबाईल ठेव गम पगम गम ग सा मग धनी दा धनी मद गम धनी 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 गम गम ध मग बरोबर नाही वा मनी धमग मग सा गम धनी 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 दा हा नानाची खिरताची तो खोवाची पुरेराची तो हा नानाची खिरताची तो खोवाची पुरेराची तो हा नानाची बारा मात्रा चौथान या
सात आठ आठ 9 10 11 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी 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 जय सावळे राम कृष्ण हरी कृष्ण सावळे राम कृष्ण हरी पकवाज 12 मात्रा त्याचा विस्तार करा जरा 2 मिनिटं चौथा ग ग ग ग री ग न Hare
धन्यवाद. तुमच्या टाळ्या माऊली आणि तुमचे आशीर्वाद दोन्ही मुलांसाठी अपेक्षित आहेत आणि खरोखरच तुम्ही तो देताय. कैलासवासी सदाशिव तुकाराम दळवी व कैलासवासी महादेव तुकाराम दळवी यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश सदाशिव दळवी यांच्याकडून विनोद चव्हाण बुवा यांच्यासाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा माऊली, जोरदार टाळ्या वाजवा. मात्र आवाज द्या. जेवण रूपाचा अभंग. बघा याचा आवाज येत नाही. इकडे तर इकडे रे खाल नटलं चालतं. खळ्यात दे रे बाहेर वळेत आवाज येतो. निवडणुकीचा सामना आहे. एक काळ होता पारंपरिक डबलबाऱ्या व्हायच्या. 4-4 वाजेपर्यंत, सकाळी 5-5 वाजेपर्यंत डबलबाऱ्या आम्ही केलेल्या आहेत. आणि वरिष्ठ बुवानी ज्यांनी आयुष्य घालवलं, भजनरत्न आपल्या कोकणामध्ये जन्माला आली. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा, त्याच्यानंतर परशुराम बुवा पांचाळ, विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा आमची गुरुमावली, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा, जयराम बुवा घाडीगावकर बुवा, अनेक नामवंत भजनी बुवा या कोकणात जन्माला आले. त्यांनी शिष्यगण घडवले आणि ती परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. समीर कदम बुवा आम्ही तो वारसा जपतोय. आणि हा वारसा जपताना तो एक काळ होता. मारेतुबा बागडे, हरिश्चंद्र लोणावळकर, आमचो पोरगो एवढा गुणी आहे. विश्वजित म्हणजे विश्वाला जिंकणारा विश्वजित, असा आमचा विश्वजित. पण मनाचा मोठेपणा